आपलं गाव कोणतं? वरुडा वरुडा राजुरा तहसील. वरुडा वरुडा. वरुडा हो. आणि तहसील राजुरा. राजुरा, जिल्हा चंद्रपूर. चंद्रपूर आणि आपलं इदलापूर झरी जामणी तालुका यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. तर आता तुम्ही सगळे या लाईनचे सगळे युवा शेतकरी आहेत. हो. तुमचं गाव वेगळं आहे वेगळं आहे. आणि हे वेगळे आहे समजा. वेगळं आहे. तर तुम्ही या पद्धतीने केलं का? अमोल हो. पाटण किती झालं आपल्याला एकरी? एकरी 22चा उतारा पडला. 22 आला आणि कापूस म्हणजे 22 कमी आला. 22 कमी आला. ते बोंडअळी करताना काही बोंडाळी म्हणू नका, अमृत पाटण जे बोंडसड. बोंडसड म्हणा. बोंडसर बोंड सडते नंतर आळी येते, त्याला आपण हा, बोंडाळी म्हणतो. बोंडअळी. सडल्यानंतर याच्यात आळी दिसते तुम्हाला कापूस हो, असताना. तेव्हा त्यावेळी. तर आता तुम्ही जे आलेले आहेत सर्व युवा शेतकरी आहेत. सर्व तर तुम्ही शाळामध्ये आहे का कॉलेजला आहे? कॉलेज कॉलेज करता आणि शेती पण करता. शेती पण कॉलेज. बरं, आता तुम्ही सर्व कॉलेजला आहे आणि शेती पण करायला, मग तुम्हाला घरचे देतील का शेती आता करायला? यांचं सोडून द्या, यांनी केलं, तुम्ही करायला देते. देतील का? कसं काय देतील? कॉन्फिडन्स एवढा कसं काय तुम्हाला? आतापर्यंत करतच आहोत. खरं झाले का? हा. नाही, हे जे आपण सांगतो की नाही अंतर लावा हा. किंवा हे पद्धत आहे किंवा खत आपण लवकर देत नाही, शेजारी खत टाकते, हा. मग हे तुम्हाला विरोध करतील ना घरचे? घरच्याला सांगून सांगून आले का? घरचे काय म्हणले? करा म्हणले का? करा म्हटले. तुमच्या मतांचे करा. ठीक आहे. आता तुम्ही कॉलेज करताना शेती करायला तर चांगला विषय आहे आणि पण याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे, आता तुम्ही जसं तरुण पिढी आहे सर्व, हा. तर याच्यामध्ये आता तुम्ही इथून जरी गेले तर शेतकऱ्यांना समजावून सांगा की झाडाचे अंतर कसं बसते, जास्तीत जास्त झाडं कसे बसायला पाहिजे. जसे 3x2 लावते, 4x2 लावते, ते न लावता पिकाला सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहणं महत्वाचा विषय आहे. कुठलंही टॉनिक नाही मारायचं, कुठलंही पीजीआर नाही मारायचं, कुठलंही वरखत नाही मारायचं. आणि जर तुम्ही आता युवा पिढी जर जास्तीत जास्त शेती क्षेत्रामध्ये आले तर येणाऱ्या काळामध्ये बरेचसे काही औषधी तर बंदच पडतील, पण शेतकऱ्याचा उत्पादनावरचा खर्च कमी आणि उत्पादन डबल होईल. हा महत्वाचा विषय आहे. आता सरासरी जे उत्पादन आहे किंवा सरासरी आपण सांगतो शेतकऱ्यांना 300-400 बोंड, सरासरी 400 बोंड जरी नाही लागली, याला 150-200 जरी लागली तर तुम्ही एकरी 20-25 क्विंटल घेऊ शकता. जसं तुम्ही 22 क्विंटल घेतला, तुमच्या शेतामध्ये प्रत्येक जर बोंड फुटलं असतं तर तुम्हाला एकरी हा 30-35 पर्यंत झाला असता. आरामात झाला. पण आता बऱ्याच लोकांना काय वाटते, गावात तुम्हाला हसले असतील ना पहिल्यांदा? हो, असले. हसले का? आता हे जे आहे तुमच्या सोबत, हा, तर या आता कोण कोण करणार आहे यापैकी? हा. सगळेच करायले का? दोघं तिघ जण आहेत. ठीक आहे. तुमचं एकदा परत गाव सांगा. इदलापूर झरी जामणी तालुका जिल्हा यवतमाळ. जिल्हा